नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आणि आज तो नाही तर आम्ही तुम्हाला फूडचे रेकमेंडेशन्स देणार आहोत, ते पण ऑनलाईन ऑर्डर करू. चला डोसा मागूया. डोसा नाही पिझ्झा पाहिजे. पिझ्झा नाही यार. डोसा. सणासुदीची वेळ म्हणून खाल्लं पाहिजे. नाही नाही सँडविच. नाही मला वाटतं चायनीज मागवावं. चायनीज तू सांग. बेसिक सँडविच ब्रेड खूप हेल्दी ब्रेड असतो. हेल्दी ब्रेड. ही परवा जन्मलेली पोरं इंस्टाग्रामची मला रेकमेंडेशन देणार. आणि कुठली रेकमेंडेशन? तर म्हणे पुरणपोळी आईस्क्रीम. अरे आपण म्हणे पुरणपोळीचा, पण ठीक आहे, जर यांना एवढं वाटतंय ना की यांच्याकडे खूप भारी रेकमेंडेशन आहेत, तर आपण घेऊनच येऊया चॅलेंज. आता दिवाळीमध्ये किंवा सणासुदीला आपण घरी बसून ऑर्डर करत असतो आणि या प्रत्येकाकडे काहीतरी इंटरेस्टिंग रेकमेंडेशन आहे. तर आपण घेऊन येऊयात. तयार आहात का? ऑनलाईन फूड चॅलेंज. याची काही गरज नव्हती, पण ठीक आहे, आता चला. तर रूल्स असे आहेत की प्रत्येक जण त्याच्या आवडीचा पदार्थ ऑनलाईन मागवणार आहे आणि तो पदार्थ प्रत्येक टीम मेंबर खाणार आहे आणि तो पदार्थ खाल्ल्यावर प्रत्येक जण त्यांचे रेटिंग सांगणार आहे आणि सगळ्यात जास्त रेटिंग असणाऱ्या टीम मेंबरला मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू. घरी पार्किंग वगैरे आहे ना? चॅलेंज चालू करूयात. आता प्रत्येकाचा कुठला पदार्थ आहे आपण विचारूयात. तर पहिला मेंबर आहे विशाल. विशाल, तू काय मागवणार आहेस? हाय करी अँड राईस. हाय करी राईस जो मागवलेला आहे झिलियन बिस्ट्रो मधनं. खरी प्रतिक्रिया? ठीक आहे, त्यातलं म्हणजे बरी आहे. मसाले खूप जास्त आहेत. आफ्टर इफेक्ट त्याच्यात तिखटपणा खूप जाणवतो. जनरली तो थाय करी मध्ये नसतो. चांगला. मला इतकं वाईट एक्सपेक्टेड होतं, तेवढं वाईट नाहीये. थोडीशी ना आंबटसर लागते. नॉट बॅड, पण ठीक आहे, जास्त नाही खाऊ शकत. भयंकर कोकोनट आहे, मला नाही आवडत अशा गोष्टी. नारळाची चव इतकी छान का नाही येते? बऱ्याच वेळा पावडर वापरतात रेडीमेड नारळाची चव निर्माण करण्यासाठी. फार वाईट नाहीये, फार ग्रेट पण नाहीये, ऍव्हरेज. तर पुढचा मेंबर आहे रसिका. रसिका, काय मागवणार आहेस? इडियप्पम आणि व्हेज स्टू. तर पुढचा पदार्थ आहे वरंडा हॉटेल मधनं मागवलेलं इडियप्पम आणि व्हेज स्ट्यू. मी फर्स्ट टाइम. हा वा. याला जर तू चांगला नाही म्हणलीस तर मला असं वाटेल की मटनच मागवायला पाहिजे. नाही का? सॉफ्ट आहे खूप, त्याच्यामुळे ते असं चिवी नाही लागत ना. कुरड्यासारखं. ओल्या कुरड्या. फक्त ओल्या कुरड्या आहेत असं वाटतं. मी स्टू खाल्लेलं आहे, हे खूप भारी आहे. हे स्टू थोडं स्वीट कडे जात आहे. छान आहे, खूप सात्विक टेस्ट आहे. फुल मार्क ह्याच्या या टेक्स्चरला, कारण हे खूप आवड असतं हे अशा पद्धतीने बनवणं. खूपच आवडलं मला, हे फार बेस्ट आहे. पुढची आहे समृद्धी. समृद्धी, काय मागवणार आहेस? मी खरं तर मागवणार होते पुरणपोळी आईस्क्रीम, पण ते रिजेक्ट झालंय माझं. ते बरं केलं रिजेक्ट करून. हा ओके, काय मागवणार आहेस मग तू? आता मी पिझ्झा मागवणार. पिझ्झा मागवणार आहे. तुझा जन्म कुठल्या सालचा आहे? 2003. 2003. 2000 नंतरची व्यक्ती आहे, पिझ्झाच मागवणार ती. तर समृद्धीने मागवलेला आहे एक व्हेज जैन पिझ्झा आणि तो मागवलाय लार्गोज मधनं. बेस खूप जाड नाहीये, परफेक्टली बेक्ड आहे. थोडं मी उलट म्हण, बेस जो आहे ना, बेस तो थोडा कच्चा वाटतोय मला. म्हणजे खूप असं मसाला म्हणजे टेस्ट नाही लागत, एकदम नॉर्मल ब्लँड वाटतोय. मसाले किंवा नाही, पण ते इंडियन पिझ्झा मध्ये असतं ना. मला इतकं पण टेस्टलेस नाही वाटत आहे. बेसिक आहे, म्हणजे टेस्ट नाही येते काही. मला आवडलाय जो तसा, म्हणजे भाज्या लोकांनी बऱ्याचशा ब्लँड वाटल्या, तर तशा तेवढ्या ब्लँड नाही आहेत भाज्या. कांद्याची छान टेस्ट आहे, ओव्हरकुक नाहीये कांदा. बेस चांगला आहे, म्हणजे आपण एवढ्या वेळा मागवून झालाय तरी तो असं खूप चामट च्युई नाही झाला. ऍज पिझ्झा चांगला आहे, आवडला. पिझ्झा खाल्ल्यासारखं नाही वाटत आहे. म्हणजे कळलं का गावात जो इंडियन लोकांना इथलाचा पिझ्झा कसा असतो ते. तर पुढची व्यक्ती आहे वैभवी. वैभवी, काय मागवणार आहेस? व्हेज कटलेट. व्हेज कटलेट. ओके, तर वैभवीने मागवलेलं आहे मॉडर्न कॅफेतनं व्हेज कटलेट. पण हे जे रवा लावलाय ना साईडला, तो थोडासा जास्त लावलाय, त्याच्यामुळे तो रवाची टेस्ट जास्त लागते. रव्यामुळे ते थोडं जास्त क्रिस्पी लागतं, सो म्हणजे मला आवडलं. ओके. म्हणजे मला बीटचा कुठलाच पदार्थ नाही आवडत. कटलेट पण छान आहे. त्याला एक असा बिटाचा गोडसरपणा असला तरी बाकी स्पायसेसनी छान बॅलन्स केलेला आहे. थोडं तिखट आणि टँगी पण येते.
कुठली चव खूप डॉमिनेटिंग नाहीये. बीट जास्त घातल्यामुळे हे थोडस वेगळं म्हणजे युनिक बनतंय. साक्षी तू काय मागवणार आहे? तुझ्याकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत. पनीर पराठा. पनीर पराठा. साक्षीने मागवलेला शहाजी पराठा हाऊस मधनं पनीर पराठा. पराठ्याचा जो लेअर आहे तो खूप जास्त जाणवतं, म्हणजे पनीर इतकं लागत नाहीये. आणि तर मी कड नाही खात कारण की कड मध्ये पनीर कमी असतं या बाजूला जास्त. मोस्टली मध्ये जे असतं ना मध्ये पनीर जास्त स्टफ असतं. खूप तिखट नाही. एक घास खाल्ल्यावर छान वाटतंय. मे बी अख्खं खाल्ल्यावरती किंवा अर्धा संपवल्यावरती खूप तिखट असं होईल. एवढं तिखट नाही जात. कांदा परफेक्ट आहे, पनीर परफेक्ट आहे. भरपूर पनीर, भरपूर स्टफिंग आहे. वा, पनीरची चव खूप छान आहे. पनीर टिक्का असतो ना तर तसा लागतोय तो. पण चव मला चांगली वाटली. आता राहिलेला आहे प्रथमेश, जो मागे आहे कॅमेराच्या. मी बेसिक सब आपण खातो मोठा ब्रेड असलेला, त्याला ऑप्शन असं सँडविच मागवणार. ओके, तर प्रथमेशनी मागवलेलं आहे बूम सँडविच मधनं पनीर ओव्हरलोड सँडविच. पनीरची टेस्ट थोडीशी आंबट लागते. चांगली पनीरची टेस्ट सुद्धा. थोडस असं पाव वगैरे कच्चा असल्यानंतर कसे त्याचे तुकडे तुकडे पडतात तसं ह्याचं होतं. ब्रेड गुड क्वालिटी आहे, ह्याने नंतर काही त्रास होत नाही. खूप चांगला आहे म्हणजे, आणि मोठा आहे. जरा जास्त टँगी लागतंय, म्हणजे अख्खं खायला नाही आवडणार, 2 घास खायला छान वाटतंय. आणि मला मे बी सँडविच आवडतं त्याच्यामुळे हे आवडलंय मला. रसिका काय मागवणार आहेस? माझ्याकडे 2 रेकमेंडेशन आहेत. एक मागव आता 2 होऊ दे खर्च. हा, गुळाची रसमलाई. गुळाची रसमलाई. ओके, 2 गोष्टी मागवते. अच्छा. पहिली आहे डार्क चॉकलेट गनाश. डार्क चॉकलेट गनाश. बर, फ्रेंच क्युझिन आहे ते. फ्रेंच. ओके. वैभवीने मागवलेला आहे लोको अत्रो मधनं डार्क चॉकलेट गनाश. हा असा आयटम पहिल्यांदा बघतो मी. खूप छान आहे, मला आवडलं. म्हणजे डार्क चॉकलेट खूप जास्त कडू असतं, तेवढं कडू नाहीये हे. जास्त गोड नाही, जास्त कडू पण नाहीये. एक घास खाल्ल्यावर असं कळतं की पैसा खर्च केलाय. खूप कमी आहे. एक घास. आणि इवन गनाशचं टेक्स्चर खूप छान जमलं. अदरवाईज ते खूप फ्लफी सॉफ्ट बनवतात किंवा ते असं छान नाही येत. पण हे खरंच छान आहे कारण हे डार्क चॉकलेट आहे. छान, परफेक्ट बॅलन्स आहे गोडव्याचा. आता खूप सुरेख, म्हणजे आउटस्टँडिंग. थोडस जर ज्यांना अजिबातच गोड आवडत नाही ते त्याला ह्या कोकोआ पावडर सोबत खाऊ शकतो. यासोबत कोकोआ पावडर येते. तर रसिकाने मागवलं आहे दादूज स्वीट मधनं गुळाची रसमलाई. मला गोड आवडत नाही. गुळ लागतोय त्याला, प्रॉपर टेस्ट लागते गुळाची. अंगूर खूप चिवी नाहीये, छान आहे, मला आवडलं. जास्त गोड नाहीये, परफेक्ट आहे. मला कमी गोड वाटतं, अजून गोड असायला पाहिलं होतं. गुळाचा गोडवा साखरेपेक्षा जास्तच लागतो, पण तो त्रासदायक वाटत नाही. त्याचं टेक्स्चर खूप छान आणि परफेक्ट आहे. म्हणजे असं कष्ट नाही घ्यावे लागत आहे खायला. दोन्ही गोडाचे पदार्थ प्रचंड आवडलेत मला. बेस्ट. तर प्रत्येक पदार्थाची चव घेऊन झालेली आहे आणि आता पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक पदार्थाचं त्यांचं स्वतःचं रेटिंग देणार आहे. तर पहिला पदार्थ आहे जो विशालने मागवला आहे थाय करी राईस झिलियन बिस्ट्रो मधून. 2.5. 3 स्टार्स. 2 स्टार्स. 2 स्टार्स. 2 स्टार्स. 2. ओके. पुढचा पदार्थ आहे रसिकाने मागवलेला इडियप्पम आणि व्हेज स्ट्यू हॉटेल वरंडा मधून. 4 स्टार्स. 4.5 स्टार्स. 4.5 स्टार. 4 स्टार्स. 4 स्टार्स. 4. माझे मार्क आहेत गुलदस्त्यात, ते नंतर कळतील. ओके. तर पुढचा पदार्थ आहे लार्गोसचा जैन पिझ्झा. जैन नाही, जैन पिझ्झा, जो समृद्धीने मागवलेला होता. त्याचे आपण रेटिंग्स बघूया. 4 स्टार्स. 3 स्टार्स. 3 स्टार. 3 स्टार्स. 4. बर. तर आता व्हेज कटलेट राहिलेला आहे, त्याचे किती रेटिंग्स? 3.5. 4. 4.5. 3. 3.5. पुढचा पदार्थ आहे पनीर पराठा, जो मागवला आहे साक्षीने शहाजीज पराठा मधून. 3.5. 2 खाऊच शकत नाही. 3. 2 स्टार. 3 म्हणजे चालेल. आणि प्रथमेश? पुढचा पदार्थ आहे व्हेज सब, जो प्रथमेशने मागवला होता. कुठनं? बूम सँडविच. 2.5. 3. 2. 2.5. 2.5. 3. तर आता जास्त शहाणपणा करून वैभवी आणि रसिकांनी एक एक्स्ट्रा पदार्थ मागवले होते, पण ते छान होते त्यामुळे त्याबद्दल काही बोलू शकत नाही. 2 गोडाचे पदार्थ आहेत, तर त्याचं रेटिंग जे ते आपण देणार आहोत, पण त्याच्या दोन्हीचा ऍव्हरेज काढून त्यांचा फायनल रेटिंग ठरेल.
असा एक छान मी इलाज त्याच्यावरती काढलेला आहे. तर पहिलं आहे गुळाची रसमलाई. 5. 4. 4. 3.5. 3 कारण मला गोड आवडत नाही म्हणून. ओके, तर पुढचा आपला पदार्थ आहे डार्क चॉकलेट गणेश, नाही काय गनाश, डार्क चॉकलेट गनाश, जो वैभवनी मागवला होता. 4.5. 4.5. 4.5. 4. हे बघ, देणं अलाउड असेल तर 4.9 अदरवाईज 4.5. ते 3. एकदम मला महागुरू असल्यासारखं वाटतंय, कारण माझे गुण होते गुलदस्त्यात. पण लगेच आता माझे मार्क मी सांगतो. तर पहिला आहे थाई करी राईस, तर माझं रेटिंग आहे त्याला 1 स्टार. पुढचं आहे पहिलं होतं इडियप्पम आणि व्हेज स्ट्यू, तर त्यासाठी मी देईन 3.5. जी गुळाची रसमलाई आहे त्यासाठी 4.5. नंतर पिझ्झा जो होता, आता मी खरं तर कॉस्ट कॅल्क्युलेट करून पण देतोय रेटिंग की त्याचा कॉस्ट त्याची किती होतं. पिझ्झा 875 रुपयाचा होता आणि चव आणि सगळ्या गोष्टी पकडून मी देईन त्याला 2. व्हेज कटलेट जे होतं ते 3. डार्क चॉकलेट गनाश जे होतं ते 5 स्टार. पनीर पराठा 2 आणि व्हेज सब 3. ओके, तर आपण कॅल्क्युलेट करूयात आणि बघूयात की आजचा विनर कोण आहे आणि त्याला काय मोठं हॅम्पर मिळणार आहे आपण बघूयात. त्यामुळे विशाल 14.5, तर रसिकाला मिळालेले आहेत 27.5. आता आहे समृद्धीचे किती आहेत रे? 23. क्लिअर आहेत, तर काय कट. आता वैभवीचे दोन्हीचे काढा आणि ऍव्हरेज काढा. 27.5 मिळालेले आहेत. साक्षी प्रथमेशचे किती? 18.5. तर अशा रीतीने जे बक्षीस आहे ते विभागून द्यावं लागेल आणि खूप मोठं बक्षीस आहे, त्यामुळे ते विभागून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आजच्या विजेत्या आहेत, हायेस्ट रेटिंग ज्याला आहे, रसिका आणि वैभवी. प्लीज पुढे आपण त्यांना एक बक्षीस देऊया. तर रसिका आणि वैभवी आजच्या विजेत्या आहेत आणि त्यांना विशेष हॅम्पर कंपनीच्या मार्फत दिलं जात आहे आणि सोन पापडी. तर हे विभागून आहे, छान दोघी विभागून खा, घरच्यांना पण द्या, मजा करा. तर असा हा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि वाईट जरी सांगितलं तरी काही फरक आम्हाला पडत नाही. बाय द वे, असेच इंटरेस्टिंग आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करणार आहोत आणि वेगवेगळ्या सिरीज, वेगवेगळे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि पुढचे क्रिसमस जे सण येणार त्याच्या सगळ्याच्या पण तुम्हाला शुभेच्छा. जर नंतर व्हिडिओ बघत असाल तर असेच इंटरेस्टिंग आपण व्हिडिओ घेऊन येतो, त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.